अर्थाच्या गैरअर्थ करतात त्यांच्या घराघरात टोकामध्ये लगेच ते दुसरा अर्थ काढतात तसा अर्थ नाही ना मा तसा अर्थ नाही अर्थ नीट समजून घ्या मी गडावर आहे अर्थ नीट समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गुलामीच्या गॅजेचे त्या नागतोडीला मी बोललो का नाही बोललो कोणाला बोट लावायची गरज आहे का आणि मग मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का गुलामीच्या गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपल्या लेकर सुद्धा गुलाम समजताकडे हराम करावं तुम्ही आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या संघ काम करते त्या मराठ्याच्या फायद्याची कोण कोण आहे मराठ्याच्या फायद्याची हो तुमची खास फायदाच आहे ना तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय करतो का प्रचार झकमाऱ्या अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे जो अभिमान जागा ठेवतोय जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे जे तिच्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमच्या अवलाद जर मराठीचे असली ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदास आहे असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं त्याला झक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा होता ना अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं 10-15 रुपयाचं काम काढी लागली असा जातवा निश्चयाकडे येणारा ती अवलाद आहे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पायाच्या तोड आता त्यांनी काय सांगितलं गुलामीचं गॅजेट कसा लागू करा मोगाचा प्रश्न अर्धवट